श्री गुरुचरित्र अध्याय 3 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः। येणे परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोणी संतोषोणी नामकरणी विनवितसे मागुती। जय जयाजी सिद्धमुनी तारक तू आम्हाला गोणी संदेह होता माझे मणी आजी तुवा फेडिला तुझेनी सर्वस्व लाधलो आनंद जळी बुडालो परमतत्व जोडलो आजीचे निदातारा। ऐसे श्री गुरु महिमान मज निरोपिले त्वाज्ञान आनंदमय माझे मन तुझे निधर्मे स्वामिया। कवणे ठाई तुमचा वास नित्य तुम्हा कोठे ग्रास होईन तुझा आता दास मिळोनी चरणी लागला। कृपानिधी सिद्धमुनी तया शिष्या अलिंगोनी आशीर्वचन देवोनी सांगे आपुला वृत्तांत। जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो चमत्कारू कुससी जरी आम्हा आहारू गुरु स्मरणी नित्य जाणा। श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान सदा सेवितो याचे गुण म्हणोनी पुस्तक दाविले। भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांछिजे मनांत ते ते साध्य होय त्वरित गुरुचरित्र ऐकता। धनार्थियासी अक्षय धन पुत्र पौत्रादि गोधन कथा ऐकता होय जाण ज्ञान सिद्धी तात्काळ। जे भक्तीने सप्तक एक पडती एकती भक्त लोक काम्य होय तात्कालिक निपुत्रिका पुत्र होती। ग्रहरोगादी पीडन न होती व्याधी कधी जाण जरी मनुष्यास असेल बंधन त्वरित सुटे एकता। ज्ञानवंत शतायुषी एकता होय भरवसी ब्रह्महत्या पापे नाशी एकचित्ते एकता। इतुके कोणी त्या अवसरी नामधारण नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्धमुनी। साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलासी तू जगज्योती होती वासना माझे चित्ती गुरुचरित्र ऐकावे। एखाद्या तृषेने पीडित जात असता मार्गस्थ त्या आणुनी देती अमृत तयापरी तू मज भेटलासी। गुरुचा महिमान एकोकाणी सांगिजे स्वामी विस्तारोणी अंधकार असता रजनी सूर्योदया परी करी। इतुकिया अवसरी सिद्ध योगी अभय करी धरोणिया सव्य करी घेऊनी गेला स्वस्थाना। असे ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी बैसोनी सांगे ज्ञान ज्योती एक शिष्या नामधारका। नेणती सोय गुरुदास्यका याची कारणे उपबाधका होती तुझ अनेका चिंता क्लेश घडती तुझ। ओळखावया गुरुमूर्तीसी आपुला आचार परियेसी दृढ भक्ती धरोणी मानसी ओळखिजे मग श्री गुरु। एकोणी सिद्धांचे वचन संतोषे नामधारक सगुण क्षण क्षणा करी नमन करुणा वचने करोनिया। तापत्रयाग्नीत पोळलो मी संसार सागरी बुडालो क्रोधादी जलचरी वेष्टिलो अज्ञान जाळे वेष्टुनिया। ज्ञान नौकी बसवुनी कृपेचा वायू पालांडुनी देहा तारक करुणी तारावे माते स्वामिया। ऐशिया करुणा वचनी विनवीत से नामकरणी मस्तक सिद्धाची आचरणी ठेविता झाला पुन्हा पुन्हा। तव बोलिला सिद्धमुनी न धरी चिंता अंतकरणी उठवीतसे आश्वासोनी साकडे फेडीन तुझे आता। जानसी नाही दृढ भक्ती सदा दैन्ये कष्टती श्री गुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनी। संशय धरोणी मानसी श्री गुरु काय देईल म्हणसी तेणे गुणे हा भोग भोगिसी नाना कष्टे व्याकुळित। सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपा सागर तुझनुपेक्षी सर्वथा। गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे वेदा बोधू
तुझे अंतकरणी वेदू असे तया चरणांवरी. तो दातार अखिल मही जैसा मेघाचा गुण पाही. पर्जन्य पडतो सर्वांठाई कृपा सिद्धू असे असे. त्यातची पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर. सखोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाण. दृढ भक्ती जाणा सखोल भूमी दांभिक ओळखा उन्नत तुम्ही. याची या कारणे मनोकर्मी निश्चयावे श्री गुरुसी. मनोनी श्री गुरु उपमा ऐसा कणव असे महिमा. प्रपंच होय परब्रह्मा हस्तमस्तकी ठेवोनिया. कल्पतरुची द्यावी उपमा कल्पिलेला भे त्याचा महिमा. न कल्पिता पूर्वी कामा कामधेनु श्री गुरु. ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती. संदेह सांडुनी एकचित्ती ध्याय पदांबुज श्री गुरुचे. इतके परिसोणी नामधारक नमन करोणी क्षणेक. कर संपुटी जोडोणी एक विनवितसे सिद्धांसी. श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनु कृपा सागरा. विनवितसे अवधारा सेवक तुमचा स्वामिया. स्वामींनी निरोपिले सकळ झाले माझे मन निर्मळ. वेद लागला असे केवळ चरित्र श्री गुरुचे कावया. गुरुत्रयमूर्ती एकोकानी का अवतरले मनुष्य योनी. सर्व सांगावे विस्तारोणी म्हणोनी चरणी लागला. मग काय बोले योगींद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र. माझा बोध समुद्र कैसा तुवा उत्साहविला. ते महासुख लाधले गुरुदासत्व फळले. परब्रह्मानुभवले याची आजीचे नी तुझा आता. हिंडत आलो सकळ क्षिती कवणा नवे श्रीमती. गुरुचरित्र न पुसती तुते देखिले आजी आम्ही. ज्यासी ह परत्रीची चाड त्यासी ही कथा असे गोड. त्रिकरणे करुणिया दृढ एक चित्ते एकीजे. तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणोनी भक्ती झाली उंचा. निश्चयो माणी माझी वाचा लादसी चारी पुरुषार्थ. धनधान्यादी संपत्ती पुत्र पौत्र श्रुती स्मृती. इह सौख्य आयुष्य गती अंती गती असे जाणा. गुरुचरित्र कामे धेनु वेदशास्त्र संमत जाणू. अवतरला त्रयमूर्ती आपणू धरोणी नरवेश कलियुगी. कार्याकारण अवतार होऊनी येती हरिहर. उतरावया भूमी भार भक्तजना ते तारावया. एकोणी सिद्धाच वचना प्रश्न करी शिष्यराणा. त्रयमूर्ती अवतार किंकारणा देह धरोणी मानुषी. विस्तारोणी ते आम्हासी सांगा स्वामी कृपेसी. म्हणोनी लागला चरणासी करुणा वचने करोनिया. सिद्ध म्हणे नामधारक त्रयमूर्ती तीन गुण एका. आदी वस्तू आपण एका प्रपंच वस्तू तीन जाणा. ब्रह्मयाचा रजोगुण सत्वगुण विष्णू जाण. तमोगुण उमारमण मूर्ती एकची अवधारा. ब्रह्मा सृष्टी रचनेसी पोषक विष्णू परियेसी. रुद्रमूर्ती प्रळयासी त्रयमूर्तीचे तीन गुण. एका वेगळे एक न होती कार्याकारण अवतार होती. भूमीचा भार फेडिती प्रख्यात असे पुराणी. सांगेन साक्ष आता तुझ अंबरीश म्हणिजे द्विज. एकादशी व्रताची आकाज विष्णूसी अवतार करविले. अवतार व्हावया कारण सांगेन तुझ विस्तारुण. मन करोणी सावधान एक चित्ते परियेसा. द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत. निश्चयो करी दृढ चित्त हरिचिंतन सर्व काळ. असो त्याची या व्रतासी भंग करावया आला ऋषी. अतिथी होऊनी हटेसी पावला मुनी दुर्वास. ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक. अंबरीशास पडला धाक केवी घडे म्हणोनिया. ऋषी आले देखोणी अंबरीशाने अभिवंदोनी. अर्घ्यपाद्य देवोनी पूजा केली उपचारे. विनवितसे ऋषीश्वरासी शीघ्र जावे स्नानासी. साधना आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया.
ऋषी जाऊनी नदिसी अनुष्ठान करती विधींसी विलंब लागता तयासी आली साधन घटिका व्रतभंग होईल म्हणोनी पारणे केले तीर्थ घेऊनी नाना प्रकार पक्वानी पाक केला ऋषीचे तवाले दुर्वास देखा पाहुनी अंबरीशाच्या मुखा म्हणे भोजन केले सिका अतिथी विन दुरात्मया शाप देता ऋषीश्वर राजे स्मरला शार्गंधर करावया भक्ताचा कैवार टाकून आला वैकुंठा भक्तवत्सल नारायण शरणागताचे रक्षण बिरुद बोलती पुराणे जाण धावे धेनु वत्सासी जैसी शापिले ऋषीने द्विजासी जन्मा वेगा अखिल योनिसी तव पावला ऋषिकेशी येऊनी जवळी उभा ठेला मिथ्या नव्हे ऋषीचे वचन द्विजे धरिले श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल ब्रीद जाण तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुवा शापिले अंबरीशासी राखीना आपुल्या दासासी शाप आम्हासी तुम्ही रावा दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वर अवतार हेरावयास भूमी भार कारण असे पुढे म्हणत असे जाणोनी ज्ञानी शिरोमणी म्हणे तप करिता युगे क्षोणी भेटी नवे हरिचरणी भूमीवरी दुर्लभ शाप संबंधे अवतरोनी येईल लक्ष्मी घेवोनी तारावया लागोनी भक्तजनी समजता परोपकार संबंधेसी शाप द्यावा विष्णुसी भूमी भार फेडावयासी कारण असे म्हणोनिया ऐसे विचारोनी मानसी दुर्वास म्हणे विष्णुसी अवतरोणी भूमिसी नाना स्थानी जन्मावे प्रसिद्ध होसी वेळ दहा उपर अवतार पूर्ण दहा सहज तू विश्वात्मा महा स्थूळ सूक्ष्मी वससी तू ऐसा कार्य कारण शाप अंगीकारी जगाचा बाप दुष्टांवरी असे कोप सृष्टी प्रतिपाळ करावया ऐसे 10 अवतार झाले असे तुवा करणी ऐकिले महाभागवती विस्तारिले अनंतरूपी नारायण कार्यकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञान जाणती मूढमती काय जाणे आणिक सांगेन तुझ विनोद झालासे सहज अनुसया अत्री ऋषीची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे गृही जन्म जाहले त्रयमूर्ती अवतरले कपट वेश धरोणी आले पुत्र जाहले तियेचे नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरोपिलीसी देव अति प्रकट वेशी पुत्र जाहले कवणे परी अत्री ऋषी पूर्वी कवण कवणापासूनी उत्पन्न मूळ पुरुष होता कवण विस्तारोणी मत सांगावे म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार एकता होय मनोहर सकलांभिष्टे साधती इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अंबरीश व्रत निरूपणम नाम तृतीयोध्याय समाप्त श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।